भोसे या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय जयकुमारजी गोरे साहेब, जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक साहेब, पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार समाधान दादा, आमच्या माढा विधानसभा मतदारसंघाचे नेते, आमचे मार्गदर्शक रणजित भैया शिंदे, या ठिकाणी आमच्या परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब आणि दुसरे मार्गदर्शक युवराज दादा, उपस्थित असलेले करकम जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार आदिनाथजी देशमुख साहेब, उपस्थित असलेले या ठिकाणी राहुलजी पूर्वत, प्रफुल्लताताई पाटील, उपस्थित असलेले सर्व राजेंद्र बाप्पा, सर्व उमेदवार, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, या पंढरपूर तालुक्यातील सर्व विभागातून आलेले नेते मंडळी, या ठिकाणी आमच्या परिवारावर विश्वास ठेवणारे सर्व नेते मंडळी असतील, वडीलधारी मंडळी असेल, आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आमचा जाहीर प्रवेश झाला. भाऊ, याच्या मागची पार्श्वभूमी ज्यावेळेस प्रास्ताविक सांगत असताना सांगितली, परंतु आमच्या तालुक्याची अशी विभागणी 4 तालुक्यामध्ये झाली. 42 गावं आमची माढा विधानसभा मतदारसंघाला गेली. गेले 3-4 टर्म आम्ही बबनदादांबरोबर काम या ठिकाणी करत होतो. मागच्या विधानसभेला देखील रणजित भाईचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी आम्ही केलं. आणि हे काम करत असताना जरी विचारधारा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर होती, परंतु या ठिकाणी हा तालुका परिवारात विभागला गेलेला होता आणि त्या परिवाराचा एक विठ्ठल परिवाराचं एक प्रतिनिधित्व या ठिकाणचा भागाचा मी करत होतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये वैकुंठवासी बापूंच्या जाण्यानंतर या ठिकाणी वयानं जरी लहान असलो तर आमच्या वडीलधारे लोकांनी, तरुण सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या मागे ठामपणानं राहिले. त्या कालावधीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मी आणि युवराजदादांनी मिळून लढवली. आम्हाला 2 नंबरची मतं त्या ठिकाणी मिळाली. हे करत असताना आपला परिवार दुभंगल्यानंतर कशा पद्धतीचा तोटा होतो हे आम्ही बघितल्यानंतर आम्ही परत एकत्र झालो. आणि हे गोष्ट करत असताना मध्यंतरीच्या काळात 2 वर्षासाठी मला निलंबित करण्यात आलं, कारण की मी रणजित भाईंचा प्रचार केला आणि रणजित भाईंनी कायम ठामपणानं आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका पार पाडली. या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आमच्या स्थानिक या ठिकाणी आमचा आमदार हा स्थानिक सत्ताधारी नाही, आम्हाला या ठिकाणी निधीची उपलब्धता नाही. भाईंच्या मार्फत तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी जी काही कामं चालू आहेत ती केवळ तुमच्या ह्याच्यामुळे चालू आहे. परंतु जी काय कामं मागे राहिलेली आहे जिल्हा परिषद मार्फत, म्हणजे आमच्या भोसेचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं असेल, लाईटीचे आमचे 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन अजून या ठिकाणी त्याला ही झालेलं नाही. उजनीच्या पाण्याचा प्रश्न, असे बहुतांश प्रश्न घेऊन, ज्वलंत प्रश्न घेऊन आम्ही आतापर्यंत लढत आलेलो आहे. आणि हा पक्ष प्रवेश असताना सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आमच्या परिवारानं आतापर्यंत काम केलेलं आहे. त्याच्या जीवावर आजपर्यंत भाऊ, मी 17-0ची ग्रामपंचायत आहे, 13,000 लोकसंख्येचं गाव आहे माझं. जसे स्थापन झाली तशी जिल्हा परिषद या ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी या ठिकाणच्या लोकांनी आमच्यावर ठेवलेली आहे. अतुल खरातच्या मार्फत असतील, बाळासाहेब नाना माळींच्या ह्याच्यातनं असेल, किंवा माझी आई स्वतः असेल, माझे वडील होते, माझे आजोबा होते, हे प्रतिनिधित्व या भागाचं करत होते. या ठिकाणी ग्रामपंचायतीचं काम 5 वर्षात करत असताना ही ग्रामपंचायत महाराष्ट्रात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत म्हणून आम्हाला पुरस्कार प्राप्त आहे. देशासाठी नॉमिनेटेड झालेली ही ग्रामपंचायत आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी गेल्या 5 वर्षात आम्ही करत आलेलो आहे. फक्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणजे फक्त राजकीय स्वार्थासाठी केला असं जर कोण म्हणत असेल तर तसं नाही. माझ्या सर्वसामान्य जनतेची कामं ही सत्तेत गेल्याशिवाय
होणार नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणची सर्व लोकांची होती आणि त्या भावनांचा आदर करून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केलाय। भाऊ, मी नशीबवान समजतो की प्रवेश करायच्या आधी मला हे फॉर्म मिळाला। खऱ्या अर्थानं माझ्याकडे असल्यामुळं किंवा तुम्हाला देखील त्याची माहिती मिळाल्यामुळं तुम्ही देखील माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्ही मला फोन केला आणि तुम्ही फोन केल्या त्या गोष्टीचं नियोजन मी चेअरमन साहेब असेल आम्ही लगेच बसलो आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही प्रशांत मालकाबरोबर बैठक करून आम्ही येण्यास तयार आहे। आणि काय येण्यास तयार आहे तर तालुक्यात काय चाललंय, आमच्यावर कशा पद्धतीनं अन्याय चालू आहे। भाऊ, या ठिकाणी फक्त टार्गेट म्हणून गणेश पाटलाला केलं जातंय की उद्या भविष्यात ही पोरग मला कुठेतरी अडवईल आणि ह्या उद्देशानं आम्हाला जाणून बुजून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अडवत जाण्याची भूमिका पार पडते। परंतु या ठिकाणी ठामपणानं सांगतो, कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला न तमा बाळगता प्रत्येक गोष्टीला ठामपणानं विरोधाला विरोध करून त्या ठिकाणी जी चुकीची गोष्ट आहे ती चुकीची सांगायची नाही अशा पद्धतीची या ठिकाणची काय प्रतिनिधींची भावना आहे आणि त्या प्रतिनिधींच्या भावनेला विरोध करतोय। या गेले 3 पिढ्या आम्ही वेगळ्या विचारधारेत होतो, परंतु तुमच्या आशीर्वादानं या विचारधारेत आम्ही प्रवेश केलेला आहे। तुमचा आशीर्वाद कायम ठामपणानं आमच्या पाठीशी राहावा अशी प्रकारची अपेक्षा आहे। आणि जे काय तुम्ही जबाबदारी आमच्यावर दिली, जिल्हा परिषद तर भाऊ तुमच्या आशीर्वादानं मी 100% निवडून आलो हे आजच घोषित करतो। कारण की ज्या वेळेस आमच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे उठाव केलेला आहे त्या वेळेस या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि ती बंडखोरीचं एक पुढचं पाऊल म्हणून आज आमचा प्रवेश आहे। तुमचा आशीर्वाद ठामपणानं आमच्या पाठीशी राहावा। प्रशांत मालक हे कायम पालकत्वाची भूमिका आमच्या बरोबर आमच्या परिवाराबरोबर घेत आलेले आहेत। रणजित भाईंनी कायम माझ्या मागे ठामपणानं उभा राहिलेले आहे। समाधान दादा, मी जरी मंगळवेढा ह्याच्यात आमच्या परिवाराच्या ह्याच्यात झालेला असेल तर तुम्ही मोठ्या भावाप्रमाणे बारक्या भावाला माफ करून कायम सगळ्या गोष्टी ठामपणानं माझ्या मागे उभा राहतात अशा प्रकारची एक भावना व्यक्त करतो। काय वेळेस राजकीय स्थित्यांतर झाल्यानंतर त्या वेळेस ती भूमिका पार पाडावी लागत असते, परंतु मी कधीही मतभेद किंवा मनभेद करण्याचा प्रयत्न केला नाही। कायम मी आचारसंहितेत राहून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमचा शुभ आशीर्वाद माझ्या जनतेचं या 14 गावाचं कल्याण तुमच्या आशीर्वादाने व्हावं हीच एक प्रामाणिक भावना ठेवून आज या ठिकाणी प्रवेश करतोय आणि तुमचा नक्कीच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठामपणानं राहील। या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे केवळ टार्गेट करून आम्हाला कशा पद्धतीने अडचणीत आणता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहे। तुम्ही आमच्या माग सगळ्या गोष्टीनं या ठिकाणी भाऊ मी फाटकाय पण नेटकाय, मी कधीही कशाला न काय नसताना भाऊ मी 2 नंबरची मतं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कालचं पोरग येऊन या ठिकाणी टकरी द्यायला आणि ते काय टकरी देतय म्हणून अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। आदरणीय चेअरमन साहेब असतील, युवराज दादा असतील, हे आम्ही एक परिवार आहे आणि सगळेच परिवारातील घटक मला मदत करतील हे ठामपणानं माझा विश्वास आहे। आणि तुमचा देखील आशीर्वाद या ठिकाणी ठामपणानं आमच्या मागे राहावा अशा प्रकारची एक माफक अपेक्षा करतो। या ठिकाणची ग्रामपंचायत लेवलची कामं असतील, एमएससीबी लेवलची कामं असतील, तहसील लेवलची कामं असतील, ती तुम्ही कायम आमच्या मागे आशीर्वाद रूपी राहाल अशा प्रकारची एक अपेक्षा करतो। या ठिकाणी आज भाजपामध्ये प्रवेश केलाय, तुमच्या विचारधारेचा आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काय गोष्टी हळूहळू शिकायला उशीर लागतो, परंतु नक्कीच शिकून भविष्यात तुम्हाला या ठिकाणी गणेश पाटलाला प्रवेश का दिला याचा पश्चाताप होऊ देणार नाही अशा प्रकारचं एक अभिवादन